नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चित्र फॅक्टवर। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीचा 1987चा ॲक्शन कॉमेडी चित्रपट दे दनादन बद्दल। हा सिनेमा केवळ कॉमेडी नव्हता, तर मराठी सिनेमातल्या सुपरहिरो टच असलेल्या चित्रपटांपैकी एक होता, ज्याच्यात दाखवले होते की बॉम्ब ब्लास्ट नंतर कशी हिरोला सुपर पॉवर मिळते, पण लाल रंग पाहताच ती सुपर पॉवर जाते। चला तर मग जाणून घेऊया दे दनादन या चित्रपटाबद्दलची 11 अननोन फॅक्ट्स। पण त्याआधी चित्रपटाबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊ। जेन्मा फिल्म्स प्रोडक्शन खाली बनलेला दे दनादन हा सिनेमा 1 जानेवारी 1987 रोजी प्रदर्शित झाला होता। चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन स्वतः महेश कोठारे यांनी केले होते। चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद अण्णासाहेब देऊळगावकर यांनी लिहिली होती। सूर्यकांत लवंदे यांनी या चित्रपटाचे छायांकन केले होते। दे दनादन चित्रपटात प्रमुख भूमिकेत लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, निवेदिता जोशी आणि प्रेमा किरण, तर जयराम कुलकर्णी, प्रकाश फडतरे, बापूसाहेब गावडे, अलका इनामदार, सरोज सुकटणकर, एन मनोहर, आशा पाटील, दिनकर इनामदार, अशोक पेहलवान हे चित्रपटात सहाय्यक भूमिकेत होते। दीपक शिर्के आणि अंबर कोठारे हे चित्रपटात खलनायकी भूमिकेत होते, तर विजय कदम, बिपिन वर्ती, सूर्यकांत लवंदे हे पाहुणे कलाकार म्हणून चित्रपटात दिसले होते। 1987 या वर्षी लक्ष्मीकांत बेर्डे यांचे दे दनादन शिवाय आणखी 9 चित्रपट प्रदर्शित झाले होते। ते चित्रपट होते भटक भवानी, इसराल कार्टी, कळतंय पण वळत नाही, प्रेमासाठी वाटेल ते, खरं कधी बोलू नये, पोरींची धमाल बापाची कमाल, प्रेम करूया खुल्लम खुल्ला, चल रे लक्ष्या मुंबईला आणि गौराचा नवरा। दे दनादन चित्रपटाची गीते लिहिली होती प्रवीण दवणे यांनी, तर गाण्यांना संगीतबद्ध केले होते संगीतकार अनिल मोहिले यांनी। चित्रपटात एकूण 4 गाणी होती। ती गाणी होती माझ्या उरात होतंय धकधक र, पोलीसवाल्या सायकलवाल्या बेरिक लावून थांब, बजरंगानं दिले आम्हाला शक्तीचं वरदान आणि चित्रपटातील पॅरोडी सॉन्ग। या गाण्यांचे पार्श्वगायन केले होते सुरेश वाडकर, शब्बीर कुमार, ज्योत्स्ना हर्डीकर व उषा मंगेशकर यांनी। दे दनादन चित्रपटाची बहुतांश शूटिंग मुंबईच्या मेहबूब स्टुडिओमध्ये झाली होती, तर सिनेमातील पाठलागवाले सीन हे मुंबईच्या रस्त्यांवर शूट केले गेले होते। चित्रपटाची लांबी आहे 2 घंटे 15 मिनिट। दे दनादन चित्रपटाला IMDb वर 10 पैकी 7.1 अशी रेटिंग मिळालेली आहे। चित्रपटाचे बजेट त्या काळी अंदाजे 12 लाख रुपये होते, तर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अंदाजे 60 लाख रुपये कमाई केली होती। तर चला मित्रांनो, आता बघूया दे दनादन चित्रपटासंबंधी 11 रंजक गोष्टीबद्दल। त्याआधी व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। फॅक्ट नंबर 1, दे दनादन हा चित्रपट 1980चा इटालियन अमेरिकन चित्रपट सुपरफज वरून प्रेरित आहे, ज्यामध्ये टेरेन्स हिल मुख्य भूमिकेत होते। फॅक्ट नंबर 2, महेश कोठारेंनी दे दनादन चित्रपटाचा 1999 मध्ये हिंदीत लो मैं आ गया नावाने रिमेक बनविला होता। लो मैं आ गया या चित्रपटात आमिर खानने मुख्य भूमिका करावी असे महेश कोठारेंना वाटत होते, तसे त्यांनी आमिर खानला चित्रपटाची स्क्रिप्टही पाठवली होती, पण आमिर खानने चित्रपटात भूमिका करण्याचे नाकारले। मग महेश कोठारे यांनी विनय आनंद यांना घेऊन हा चित्रपट बनविला। लो मैं आ गया हा चित्रपट फ्लॉप ठरला, यामुळे महेश कोठारेंना आर्थिक नुकसान सोसावे लागले होते। फॅक्ट नंबर 3, दे दनादन चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेले लक्ष्मीकांत बेर्डे यांनी 1999चा चित्रपट लो मैं आ गया मध्ये सहाय्यक भूमिका निभावली आहे, ज्याच्यात ते हिरोच्या मामाच्या भूमिकेत चित्रपटात दिसले होते। फॅक्ट नंबर 4, महेश कोठारेंनी पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका साकारलेला हा पहिला चित्रपट होता। दे दनादन चित्रपटानंतर त्यांनी अनेक चित्रपटात पोलीस इन्स्पेक्टर, CID ऑफिसर अशा भूमिका साकारलेल्या आहेत। फॅक्ट नंबर 5, महेश कोठारेंनी त्यांचा 1985चा सुपरहिट चित्रपट
धूमधडाकाच्या सेम कास्टला दे दनादन चित्रपटात निवडले, ज्यात ते स्वतः, लक्ष्मीकांत बेर्डे, निवेदिता जोशी व प्रेमा किरण सामील होते. फॅक्ट नंबर 6. चित्रपटातील एक गाणे आहे, पोलीसवाल्या सायकलवाल्या ब्रेक लावून थांब. या गाण्याचे चित्रीकरण महेश कोठारेंना भर दुपारी पूर्ण करायचे होते. तसेच चित्रीकरणादरम्यान लक्ष्मीकांत बेर्डे यांना प्रेमा किरण यांच्यासोबत सायकलने डबल सीट प्रवास करायचा होता. लक्ष्मीकांत बेर्डे यांना डबल सीट सायकल चालवणे अवघड जात होते आणि त्यांनी प्रेमा किरण यांना एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर 3 वेळा खाली पाडले. शेवटी चित्रीकरण पूर्ण करण्यात आले आणि हे गाणे चार्ट बस्टर ठरले. फॅक्ट नंबर 7. महेश कोठारेंनी चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेत आधी एका कलाकाराला निवडले होते, पण तो कलाकार त्याच्या व्यस्त शेड्यूलमुळे शूटिंगच्या दिवशी येऊ शकला नाही. तेव्हा महेश कोठारेंनी त्यांचे वडील अंबर कोठारेंना खलनायकाचा रोल ऑफर केला. अंबर कोठारेंनी तो रोल स्वीकार केला. अंबर कोठारेंचा हा पहिला सिनेमा होता. त्याआधी त्यांनी मराठी नाटक आणि दूरदर्शनच्या काही कार्यक्रमात काम केले होते. फॅक्ट नंबर 8. चित्रपटाचे छायाचित्रणकार सूर्यकांत लवंदे यांनी दे दनादन चित्रपटात एक छोटीशी भूमिका केली आहे, ज्यामध्ये ते राव बहादूर वाटलवे याचा सत्कार करतात. चित्रपटातील त्यांच्या आवाजाची डबिंग लक्ष्मीकांत बेर्डे यांनी केली आहे. डबिंगसाठी लक्ष्मीकांत बेर्डे यांनी नाकातून आवाज काढला होता. फॅक्ट नंबर 9. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद लिहिणारे अण्णासाहेब देऊळगावकर यांचा हा महेश कोठारेंसोबतचा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर महेश कोठारेंनी त्यांच्या बहुतांश चित्रपटांची कथा स्वतःच लिहिली होती. फॅक्ट नंबर 10. धूमधडाका चित्रपट सुपरहिट ठरल्यावर महेश कोठारेंना त्यांचा पुढचा सिनेमा दे दनादनसाठी जबरदस्त गाणी हवी होती. यासाठी त्यांनी संगीतकार म्हणून अनिल मोहिले यांच्यावर जबाबदारी टाकली. स्वतंत्रपणे संगीतकार म्हणून हा त्यांचा पहिला चित्रपट होता. गाणे लिहिण्यासाठी प्रवीण दवणे यांना निवडले गेले. याआधी गीतकार म्हणून त्यांचा ठकास महाठक हा एकच चित्रपट आला होता. त्यामुळे महेश कोठारे त्यांच्याबाबत साशंक होते. पण दवणे यांनी लिहिलेल्या पोलीसवाल्या सायकलवाल्या या गाण्याचे बोल ऐकून महेश कोठारे खूप खुश झाले व त्यांनी प्रवीण दवणे यांना मिठी मारली. फॅक्ट नंबर 11. मित्रांनो, दे दनादन चित्रपटात अनेक मिस्टेक पाहायला मिळतात, ज्यातून 2 प्रकर्षाने दिसतात. पहिले, जेव्हा हवालदार लक्ष्या स्फोट होणाऱ्या साईटवर जाण्याआधी नवशा मारुतीच्या मंदिरात जातो, तेव्हा मंदिरात जाण्याच्या वेळेस तो आपली सायकल मंदिराच्या पायऱ्याच्या मागे ठेवतो व जुते सायकल समोर अस्ताव्यस्त टाकतो. पण जेव्हा तो मंदिरातून परत येतो तेव्हा सायकलची जागा बदललेली असते व जुते सायकलच्या मागे व्यवस्थित ठेवलेले असतात. दुसरे, चित्रपटात जेव्हा इन्स्पेक्टर दणके आणि हवालदार लक्ष्या बँकेत दरोडा टाकणाऱ्यांना पकडायला त्यांचा पाठलाग करतात आणि दरोडेखोरांशी फाईट करतात, तेव्हा फाईट दरम्यान दरोडेखोरांच्या व्हॅनच्या खिडकीच्या काचामध्ये सीनमध्ये समोर कोणीही नसताना एक व्यक्ती यांची झलक दिसते. या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि असेच मूवी फॅक्ट्स व्हिडिओ पाहण्यासाठी चित्रफॅक्ट चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जय महाराष्ट्र.